श्री सिद्धेश्वर महायात्रा शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी महानगरपालिकेतील उच्चस्तरीय समन्वय बैठकीत सर्व यंत्रणांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत। श्री सिद्धेश्वर महायात्रा 2026 शांततेत, सुरक्षिततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने व्यापक पूर्वतयारी आणि कृती आराखडा तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत या महायात्रेसाठी घटना कमांडर अर्थात इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे। महापालिकेतील उच्चस्तरीय समन्वय बैठकीत सर्व यंत्रणांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत। या अनुषंगाने आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेतील इंद्रभुवन इथं उच्चस्तरीय समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, नगर अभियंता सारिका अकुलवार, महावितरण कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत माळपोरे, संदीप कोंडगुळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी तपन डंके, मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे, सह अभियंता विभागीय कार्यालय प्रकाश सावंत, अन्न व औषध प्रशासन अधिकारी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुधीर खिराडकर, शाखा अभियंता MS पवार, विश्वस्त रतन रिक्के, बाळासाहेब भोगडे, प्रकाश बिराजदार, सुरेश मेहत्रे कुंभार, कार्यकारी अभियंता अजय कुमार भोसले, वैद्यकीय अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टर धनंजय गायकवाड, DMMS जिल्हाधिकारी कार्यालय अर्चना बिष्णोई, BSNLचे शेखर माळगे हे उपस्थित होते। यात्रा कालावधीत तसंच अक्षता सोहळ्याच्या दिवशी स्थानिक वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येणार आहे। यात्रा काळात LED स्क्रीन उभारणं, सर्व ठिकाणी CCTV यंत्रणा बसवणं, स्वतंत्र कंट्रोल रूम उभारणं, वाहनतळ अर्थात पार्किंगची व्यवस्था करणं, तसंच सर्व स्टॉल्समध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा ठेवणं बंधनकारक करण्यात येणार आहे। देवस्थानच्या वतीनं सर्वत्र मॅटिंग करणं आणि त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणं, त्याचबरोबर यात्रेच्या काळात सर्व ठिकाणी CCTV लावणं, यात्रेच्या काळामध्ये तलावाच्या बाजूला बॅरिगेटिंग करणं आणि सुरक्षा रक्षक नेमणं, मनोरंजन नगरी येथील पाळणे उभे करण्यात येणार असून त्या ठिकाणी एक समिती नेमून स्ट्रक्चर स्टॅबिलिटी संपूर्ण माहिती घेणं, त्या संदर्भातील संपूर्ण माहिती महापालिकेला सादर करण्यात येणार आहे। अक्षता सोहळा आणि सर्व कार्यक्रमस्थळी गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, समन्वयक अधिकारी अर्थात सुपरवायझरची नेमणूक, बॅरिगेट्स लावणं, नो पार्किंग झोन घोषित करणं आणि आपत्कालीन मार्गाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तर होम मैदान इथं उभारण्यात येणाऱ्या मनोरंजन नगरीसाठी प्रवेश आणि निर्गमनासाठी मार्गांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तर होम मैदान इथं उभारण्यात येणाऱ्या मनोरंजन नगरीसाठी प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग, तसंच आपत्कालीन प्रसंगी तात्काळ बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गाची व्यवस्था करण्यात येणार आहे। परिसराची नियमित स्वच्छता, रोलिंग करणं, धूळ प्रदूषण टाळण्यासाठी दररोज पाणी मारणं, तसंच 24 तास कार्यरत कंट्रोल रूम, आपत्कालीन मदत कक्ष आणि प्रतिसाद केंद्र उभारण्यात येणार आहे। या ठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी आणि अग्निशमन दलाची वाहनं सज्ज ठेवण्यात येणार आहेत। यात्रा काळातील नंदीध्वज मिरवणूक मार्गाची स्वच्छता, मार्गावरील झाडांच्या फांद्या, केबल वायर इत्यादी अडथळे दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर धूळ प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा पाणी मारणं, मॅटिंग आणि रोलिंग करणं, होम मैदानावर वाळू टाकणं आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत। यात्रेदरम्यान दररोज तपासणी करून अहवाल जिल्हाधिकारी, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि संबंधित कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे। प्रदूषण हे मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल। धूळ प्रदूषण मोजण्यासाठी 3 ठिकाणी प्रदूषण मोजणी यंत्रे बसवण्यात येणार आहेत। यात्रा काळात शहरातील आणि यात्रेतील सर्व हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल्सची दररोज तपासणी करण्यात येईल। भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होणार नाही याची खात्री केली जाईल।
आणि अन्न विषबाधा होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येईल. सर्व अन्न विक्रेत्यांची पत्ता असलेली यादी देवस्थान आणि यात्रा समितीमार्फत संबंधित विभागाला देण्यात येणार आहे. तात्पुरत्या दुकानांसाठी सुरक्षित अंतराची मर्यादा पाळण्याचे निर्देश देण्यात आले. पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बैठकीत सांगितलं की महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाही श्री सिद्धेश्वर महायात्रा 2026 शांततेत, सुरक्षिततेनं आणि भाविकांच्या सोयीसाठी पार पाडण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयानं जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. श्री सिद्धेश्वर महायात्रा 2026 यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध आणि वेळेत कामे पूर्ण करावीत असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.